आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 28 क मधील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार साक्षी रमाकांत मढवी यांच्याशी राममाळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राममाळी. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. आपण आज दिव्यामधील प्रभाग क्रमांक 28 मधील सर्वात तरुण उमेदवार साक्षी रमाकांत मढवी यांच्याशी आपण जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया. त्यांचा प्रभाग क्रमांक काय आहे, त्यांचा परिचय, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार. नमस्कार. सर्वप्रथम जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. त्याबद्दल आपण काय सांगाल, एक सर्वात तरुण उमेदवार म्हणून? धन्यवाद. मी साक्षी रमाकांत मढवी, प्रभाग क्रमांक 28 क गटातून निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेना पक्षाने मला उमेदवारी देऊन माझ्यावरती विश्वास दाखवला आहे. या संधीचं मी सोनं नक्की करेन असं मी विश्वास देतो. तर अजून एक मला सांगा की तुम्ही आता मतदारासाठी म्हणजे एक उमेदवार म्हणून उभे आहात या प्रभागामधून. निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवार म्हणून आपल्याला मतदारांचा कसा अनुभव? खरं सांगू तर मी या प्रभागामध्ये गल्लोगल्ली राबलेली आहे. फक्त निवडणुकीपुरता नाही, गेली 9 वर्ष 2014 जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पहिली टर्म होती तेव्हापासून मी या प्रभागात गल्लोगल्ली राबलेली आहे. त्यांच्या प्रचारार्थ 2017 माझे वडील किंवा रमाकांत मढवी यांच्या प्रचारार्थ प्रत्येक घटकाशी, समाजातल्या प्रत्येक घटकांशी मी जोडलेली आहे. त्यांच्या सुखादुःखात मी भागी झालेली आहे. त्यामुळे लोक हा चेहरा ओळखतात. मला याचा सांगायला आनंद आहे की लोक मला खूप चांगल्याने स्वीकारलंय. लोकांनी ते आमचं सुदेश मनाने, अतोगत मनाने स्वागत करतात. हा एक झाला अनुभव, पण मतदारांचा अनुभव म्हणजे स्वागत तर करतात नक्कीच तरुण असल्यामुळे किंवा अनुभव नसतात. पण मतदार, कारण प्रचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेचा तो अनुभव कसा आहे की संघर्ष करावा लागतो काय, त्या वडिलांची पार्श्वभूमी असल्यामुळे सॉफ्ट करणार असते? नाही, ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ही उमेदवारी किंवा ही संधी मला घराणेशाही, आता विरोधकांनी नाव दिलं त्यांना, पण हा वारसा हक्क म्हणून मला ही मिळालेली नाही. गेली 9 वर्ष मी समाजात कार्य केलं. आता तुम्ही म्हणाले, तुम्हाला मी समाजात राबलेली आहे. समाजातील गरजू लोक, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, खास करून तरुण वर्ग, या सगळ्यांना माझ्या भेटीगाठी होत असतात. मी वार्षिक संमेलन घेत असते. विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आपला दिवा महोत्सव, ज्यामध्ये आम्ही 8,000 ते 10,000 मुलांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं मतदार बंधूंना माझा चेहरा आणि मी केलेली कामं याची नोंद नक्की आहे. नक्कीच अभिमान वाटेल. पण मला एक सांगा की तुम्ही जसं तरुण आहात, तिथल्या तरुण मुलींसाठी आणि महिला वर्गांसाठी सुरक्षिततेसाठी आपल्याकडे काय संकल्पना आहेत किंवा काय योजना आहेत? दिवा शहरातल्या मुली, महिला वर्ग यांच्या सुरक्षितेसाठी माझ्या डोक्यात भरपूर आयडियाज आहेत आणि मी त्या आमच्या शहर प्रमुखांना सांगितल्या सुद्धा आहेत. त्यातून तुम्हाला काही सांगायचं झालं म्हणजे या शहरात प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTV उपलब्ध करून देणे, महिलांसाठी शासकीय फ्री कोर्सेस, डिफेन्स उपलब्ध करून देणे, महिलांना कसं इंडिपेंडेन्स करता येईल, त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करणार आहोत. दुसऱ्या गोष्ट मला असं एक विचारायचं की जसं तुम्ही उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जातात, हा अनुभव तुमच्यासाठी फार मोठा आहे. पहिल्यांदाच शैक्षणिक पार्श्वभूमी, राजकीय घरातील पार्श्वभूमी याबद्दल आपल्याला काय सांगा की शिक्षण किती, कारण तरुण उमेदवार असल्यामुळे शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा ते बघतात की त्यांचे शैक्षणिक वातावरण कसं आहे. राजकीय पार्श्वभूमी, घराण्याचा वारसा सगळीकडे प्रश्न चालू आहे, पण तो आपण मुद्दा खोडून काढलेला आहे. पण 9 वर्षात सामाजिक केलेल्या कार्याची नोंद सुद्धा इतकी जनता बघत आहे. त्या दृष्टीने आपण काय सांगू? माझं शैक्षणिक पात्रता सांगायची झाली तर मी दिवा शहरात SMG शाळेतनं 10वी पूर्ण केली. 12वी मी ठाणे शहरात MS कॉलेज पूर्ण केली. ग्रॅज्युएशन मी DG वसई कॉलेज तिथे केले. मी मास्टर्स युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई
इकॉनॉमिक्स मध्ये केले, अर्थात अर्थशास्त्रात केले. त्यानंतर मी UPSC एस्पिरंट आहे. मी 2 वेळा UPSCच्या परीक्षेला सामोरे जाणार आहे आणि या राजकारण हा माझा ध्येय नव्हता. माझा ध्येय आताही मी तेच म्हणेन, समाजकारण आहे. समाजकारण निवडण्यामुळे माझा करिअर UPSC आहे आणि आताही UPSC अटेम्प्ट नक्की देणार. हे माझे शब्द आहेत. मी समाजासाठी रमते. राजकारण हे 20%. आमचे मोठे साहेब म्हणत असतात की 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा आमचं धोरण आहे आणि या धोरणावरती आमचं दिवा शहर कायम रमलेलं आहे आणि ते धोरण आम्ही केव्हा सोडणार नाही. नक्कीच. बरं, तुमचा राजकारणाचा आदर्श कोण? पण मी सांगू इच्छिते, एकदा राजसाहेब म्हणाले होते की माझे काका अध्यक्ष, राजसाहेब म्हणजे राज ठाकरे साहेब, असं नाही की पक्ष वगैरे काय असं वैयक्तिक गोष्टी व्यक्ती नाही. म्हणून आपण बघू. त्यांचे विचार मी ते तुम्हाला सांगते. ते म्हणायचे की काका आमचे जेव्हा राजकारणात होते आम्ही तो बालकडू बघितलेला आहे, तो बालकडू प्यायलेला आहे. मी तुम्हाला तसंच सांगू इच्छिते की जेव्हा मी लहान होते 8वी पर्यंत माझे वडील रमाकांतजी मडवी यांची आणि माझी भेट व्हायची नाही. सकाळी ते कचरा विभागात कामाला असल्यामुळे सकाळी लवकर 6 वाजता जायचे. मी दुपारी शाळेत जायचे, संध्याकाळी माझा क्लास असायचा. 8वी पर्यंत आमची भेट केव्हा झाली नाही. ते वैयक्तिक आमच्या फॅमिलीमध्ये थोडी ती असते की ही व्यक्ती का अशी करते, कधी आम्हाला वेळ देत नाही. तेवढं काय जनसेवेमध्ये रमलेलं आहे. पण ज्या वेळेस मी समजदार झाले, 2014 साली जेव्हा इलेक्शनला सामोरे झाले, तेव्हा मला कळालं की काय आहे या सेवेत. मग ही जनसेवा मला करायची आहे. म्हणून मला असं वाटतं की या जनसेवेमध्ये रमलेल्या माझे नेतृत्व माझे वडील आहेत. त्यांनी या नागरिकांना आणि या शहराला संपूर्ण त्यांचं आयुष्य दिलेलं आहे. या संघटनेसाठी आज ते 36 वर्ष काम करत आहेत. विद्यार्थी सेनेपासून ते आता माजी उपमहापद हा मोठे पद, याचा प्रवास आम्ही स्वतः पाहिलेला आहे. आणि शहर प्रमुख असलेल्या नात्याने मी कायम त्यांना जवळून पाहिलंय आणि त्या आमच्या फॅमिलीपेक्षा ते नागरिकांना कसं प्राधान्य देतात हे आम्ही त्यांच्याकडून शिकलोय. आणि ते सगळं पाहून मला असं वाटलं की सेवा मलाही करायची आहे. तर या संधीचं मी त्यांचं पूर्ण नाही पण त्यांची 50% होण्याचा नक्की प्रयत्न करतो. माझे आदर्श माझे वडीलच आहेत. त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे. जेव्हा राजसाहेब काही व्यक्त करतात त्यातला तो एक विषय एखाद्या वैयक्तिक माणसाला आवडतो, तो बालकडू शब्द वापरण्यासाठी मी असं म्हणाले की जेव्हा साहेबांनी त्या शब्द दिलाय, राजकीय सामाजिक गोष्टीला जो शब्द दिलाय, त्यामुळे मी राजसाहेबांचं नाव घेतलं. त्यांच्यासाठी एक रिस्पेक्ट तर आहेच, पण आमच्यासाठी माझे आदर्श माझे वडील आहेत आणि आई वडील हे प्रथम गुरु. नक्कीच. बरं, मला आता सांगा की निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये आपण काय संकल्पना योजना राबवणार आहात आपल्या इथल्या प्रभागांसाठी, मतदारांसाठी? निवडून आल्यानंतर आता दिवस शहराला तर मूलभूत सुविधा प्राप्त झालेल्याच आहेत. पण आता येत्या निवडणुकीनंतर आम्ही खूप असा विचार केलेला आहे की दिवास शहराला सुशोभीकरण कसं केलं पाहिजे. तरुणांना म्हणजे त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणारे ग्राउंड आपण करतोय, त्यासाठी नाना नानी पार्क करतोय ज्येष्ठांसाठी. महिलांसाठी आपण रोजगार निर्मितीकरणाचे आयोजन किंवा तुम्ही योजना म्हणू शकता ते आणण्याच्या आमच्या चर्चा आहेत. युवकांना संधी देण्याची आमची स्टार्टअपसाठी संधी देण्याची आमची चर्चा आहे. तर प्लस आता जे इथे गार्डन्स आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करतो आणि आमचा वचननामा सुद्धा जाहीर झालेला आहे. त्यामध्ये आम्ही सगळं प्रसिद्ध केलेलं आहे की आम्ही येत्या 5 वर्षात दिवा शहराचा विकास तर झालाय, पण दिवा शहराला ठाणे शहर आणि डोंबिवली शहर या लेवल पर्यंत कसं घेऊन जाणार हे आम्ही त्यात सांगितलेलं आहे. नक्कीच. तुम्हाला जनादेश TV न्यूजच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.